पुण्यात एका तरुणीवर बलात्कार, स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये धक्कादायक घटना, एक जण पोलिसांच्या ताब्यात। मस्साजोगच्या आंदोलनाची दखल घ्या, प्रशांत महाजन यांच्यासह राजेश पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा। भाजपचे आमदार सुरेश धस यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 2 दिवसांमध्ये सरकारने मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा सर्व राज्यातील ग्रामपंचायत बंद करणार। सरपंच उपसरपंच संघटनेचा मस्साजोगच्या आंदोलनाला पाठिंबा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे विशेष सरकारी वकील। ग्रामस्थांनी देशमुख कुटुंबांनी उपोषण सोडावं, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांचं आवाहन। देशमुख हत्येचा खटला तातडीनं चालवणार असल्याचं दिलं आश्वासन। पोलीस आरोपींचे सीडीआर का काढत नाहीत, खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। मारेकऱ्यांना पळून जाण्यासाठी पैशांनी गाडी पुरवल्याचा सोनवणेंचा गंभीर आरोप। महायुतीच्या मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीच्या संदर्भात शासनाचा आदेश जारी। मंत्री माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांच्या ओएसडींची नेमणूक देखील जाहीर। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, खासदार सुनील तटकरेंचा दावा। विरोधकांना अजून पराभव पचवता आला नाही, ते आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, तटकरेंचा हल्लाबोल। ओएसडीला एक आणि मंत्र्यांना दुसरा कायदा का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।